भोंदू खरातचा डिलीट मोबाईल डाटा रिकव्हर। खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता। खरातने पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओ डिलीट केले होते। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाचं पथक 2 दिवस नाशिकमध्ये 4 सदस्यीय समितीसह एसआयटी पथकाकडूनही तपास। टीसीएस कंपनीला आयोगाचं पथक आज भेट देण्याची शक्यता। नाशिकमध्ये एकाच वेळेस 6 एसआयटी स्थापन। भोंदू खरात, टीसीएस धर्मांतरण, शालार्थ आयडी सह 6 मोठ्या गुन्ह्यात राज्याकडून विशेष तपास पथकाची स्थापना। टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता। पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी। वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा। परतवाडा प्रकरणामध्ये आरोपींच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर। 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा पोलिसांच्या हाती। तपासाला वेग। मोबाईल डेटामधून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपी अयान अहमदला घेऊन पोलिसांकडून स्पॉटचा पंचनामा। कॅफे, हॉटेलमध्ये कसून चौकशी सुरू। परतवाडा प्रकरणातील आरोपी अयानचे इंस्टाग्राम पेज ट्रेंडिंगवर। 6 दिवसातच अयानचे 4000 फॉलोअर्स वाढले। गुन्हा दाखल झाल्यानंतर अयानचे फॉलोअर्स वाढले। भाजपच्या 149 उमेदवारांमध्ये केवळ 15 महिला, तर राज्यामध्ये 39 मंत्र्यांमध्ये केवळ 4 महिला मंत्री। महिला आरक्षण विधेयकावरून अंजली दमानी यांचं ट्विट। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधकांवरील टीकेला आकडेवारी निशी प्रत्युत्तर। अजित पवार विमान अपघात प्रकरणातील कर्नाटक पोलिसांचा 0 एफआयआर आता महाराष्ट्र सीआयडीकडे वर्ग। दादांच्या विमान अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही। तपासाची व्याप्ती वाढवणार। सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली, आम्ही ती जपणारच आहोत। दादांच्या आठवणीमध्ये आजही बारामतीकरांच्या डोळ्यात अश्रू। बारामती स्पोर्ट्स क्लब परिसरामध्ये मॉर्निंग वॉकच्या वेळेस सुनेत्रा पवार यांचा नागरिकांसोबत संवाद। अमरावतीच्या परतवाडामधील